नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागी गणेश जयंती निमित्त काही गोष्टी जाणून घेणार आहोत। त्यामध्ये काही सेवांचा समावेश असणार आहे, काही उपाय देखील असणार आहे। त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 22 जानेवारी रोजी आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी, जी मुख्यतः मागी गणेश चतुर्थी, गणेश जयंती किंवा मागी गणपती याही व्यतिरिक्त तिलकुंद चतुर्थी या नावाने ओळखली जाते। गौरी गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी म्हणूनही या तिथीला ओळखलं जातं। बघा, या दिवशी मुख्यतः काय करावं हे जाणून तर घेऊयाच, मात्र या दिवशीचे जे काही शुभमुहूर्त आहेत ते देखील आपण जाणून घेऊया। पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवारी रोजी पहाटे 2:47 सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 23 जानेवारी शुक्रवारी रोजी पहाटे 2:28 होणार आहे। उदय तिथीनुसार गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे। यंदा गणेश पूजेचा शुभमुहूर्त तब्बल 2 तास 8 मिनिटांचा असणार आहे। बघा, या दिवशी आपण गणपतींची पूजा सकाळी 11:29 पासून सुरू करू शकतो, कारण मुहूर्ताची समाप्ती ही दुपारी 1:37 होणार आहे। बघा, या शुभमुहूर्तामध्ये सेवा करू शकता, तसेच या अगोदर आपण अभिषेक मात्र घातला तरी देखील चालू शकतं। बघा, या दिवशी भद्रकाळ हा दुपारी 1:52 पासून 3:12 पर्यंत लागतो, म्हणून पूजा सकाळीच करणं उत्तम। तसेच या दिवशी चंद्रोदय वेळ ही संध्याकाळी साधारणतः 7 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत असणार आहे। या काळात तुम्ही व्रत सोडू शकता, पण या दिवशी आपल्याला चंद्राचे दर्शन घ्यायचं नाही, कारण या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानलं जातं। आता रवी योग असल्याने शुभ पण दुपारनंतर भद्रा लागतो, म्हणून पूजा सकाळीच किंवा मध्यान्ह मुहूर्तात करावी। माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांनी महत् विनायक रूपात अवतार घेतला, जो गणेश भक्तांसाठी मोठा उत्सव असतो। तिलकुंद चतुर्थी म्हणजे तीळ म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुलं। बघा, या दिवशी भगवान श्री गणेशाला तीळ आणि कुंदाची फुलं अर्पण करण्याची परंपरा काही भागात आहे। आता गणेश जयंतीच्या दिवशीची पूजा विधी आपण जाणून घेऊया। तर आता बघा, शुभमुहूर्त तुमच्या लक्षात आला असेल तर आपल्याला उद्याच्या दिवशी काय काय करायचं आहे ते देखील बघूया। तर बघा, मागी गणेश जयंतीच्या दिवशी सगळ्यात अगोदर लवकर उठायचं आहे। ब्रह्म मुहूर्तावर शक्य नाही झालं तरी सूर्योदयापूर्वी आपल्याला आंघोळ वगैरे करून तयार राहायचं आहे। मात्र आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ हे आवर्जून टाकून स्नान करावे। त्यानंतर शुभ्र स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। आता गणपती बाप्पा म्हटलं तर हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित असतो। गणपती बाप्पा बुद्धीचे दैवत आहेत, त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा। नसेल तर दुसरे कपडे परिधान करायला काही हरकत नाही। तसेच तुम्ही लाल किंवा पिवळे वस्त्र देखील परिधान करू शकता। आता त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे। मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे, अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर रिद्धी सिद्धीच्या नावाने 2 हळदी कुंकवाचे टिपके द्यायचे आहेत। गणपती बाप्पांचे स्मरण करण्या अगोदर रिद्धी सिद्धीचं स्मरण आपल्याला करायचं आहे, जेणेकरून रिद्धी सिद्धीचंही आपल्या घरामध्ये आगमन होईल। शुभ लाभ लिहून यांचं देखील आपल्याला घरामध्ये आपले आगमन होईल आणि गणपती बाप्पा देखील हसतमुखाने आपल्या घरात येतील आणि आपले विघ्न दूर करतील। तर अशा प्रकारे आपली दिवसाची जी सुरुवात आहे ती या प्रकारे करायची आहे। तसेच सूर्याला देखील आरती द्यायचं आहे। तुळशी मातेला देखील तुपाचा दिवा हा या दिवशी आवर्जून लावायचा आहे। बघा, मुख्य दरवाजावर तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील लावू शकता। दारात छोटीशी रांगोळी काढायची असेल तर ती देखील तुम्ही काढू शकता। आता ही झाली आपली सकाळची सुरुवात। आता त्यानंतर काय करायचं तर आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते, तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक घालण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करा। अगदीच वेळेवर पंचामृत नसेल तर साधं पाणी, त्यामध्ये पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान घालू शकता किंवा दूध वापरलं तरीही चालेल, पण विशेष स्थितींना तरी आपण पंचामृताचा वापर करायला हवा, त्यामुळे तो एक प्रयत्न करा। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना जर आपल्या मुलांना सोबत घेऊन बसला तर अतिउत्तम, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत मिळणार आहे आणि ते जर नसतील तर तुम्ही करायला काही हरकत नाही। अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्यांना द्यायचं आहे। प्रत्येक सदस्यांनी जर हे तीर्थ प्यायलं तर निश्चितच शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते। आता त्यानंतर काय करायचं तर गणपती बाप्पांना ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या गणपती बाप्पांसाठी अर्पण करायच्या। त्यामध्ये लाल रंगाची फुलं जसं की जास्वंद, गुलाब, तसेच कुंदाची फुले किंवा लाल रंगाचं फळ जे आहे, डाळिंब आहे किंवा सफरचंद आहे, तर जास्तीत जास्त लाल रंगाचा समावेश आपल्याला पूजेमध्ये म्हणजे आपल्या पूजाविधीमध्ये करायचा आहे, कारण गणपती बाप्पांना लाल रंगाची फुलं आणि लाल रंगाची फळं खूप आवडतात।
त्यानंतर हिरवा रंग हा बुध ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे दुर्वा या आपल्या पूजेमध्ये असायलाच हव्या. कमीत कमी 11 दुर्वा का होईना आपल्याकडे असायला हव्या. आदल्या दिवशी आणून ठेवले असतील तरीही चालतील. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजाविधी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. तसे धूपदीप लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य देखील दाखवायचा आहे. अर्थात नैवेद्यासाठी आपण गणपती बाप्पांचे प्रिय असलेले मोदकच ठेवत असतो, पण या व्यतिरिक्त गुळ खोबरं ठेवलं तरीही चालतं. तुम्ही मोदक बनवले तरीही गुळ खोबरं हे गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून आपल्याला आवश्यक ठेवायचं आहे. ही विशेष काळजी घ्या. बघा, या दिवशी मोदक तुम्ही तिळाचे आवश्यक करावे आणि तिळाचे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवण्याचा देखील प्रयत्न करावा. आता हे झाल्यानंतर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर उपायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी जो उपाय येतो तो म्हणजे काय, तर दुर्वांचा उपाय. दुर्वांचा उपाय कसा करायचा, तर तुम्हाला 11 दुर्वांची एक जोडी बनवायची आहे. 11 दुर्वा घ्यायच्या आणि 11 दुर्वांची एक जोडी बनवायची. अशा प्रकारच्या तुम्हाला 11 जोड्या बनवायच्या आहेत. आता या 11 जोड्या ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. अर्पण करण्यापूर्वी तुम्ही जी काही तुमची इच्छा आहे, मनोकामना आहे, ती गणपती बाप्पांना सांगायची असते. त्यानंतर गणपती आतुरशिष्य म्हणायचं आणि हे म्हणत असताना काय करायचं, तर एक जोडी उजव्या हातात घ्यायची, एकदा आतुरशिष्य म्हणायचं आणि त्यानंतर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची. पुन्हा दुसरी जोडी हातामध्ये घ्यायची, पुन्हा आतुरशिष्य म्हणायचं आणि ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची. असं 11 वेळेस आतुरशिष्य म्हणून 11 दुर्वांच्या 11 जोड्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. याने 100% तुमची इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. अर्थात इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न देखील प्रामाणिकपणे करायचे आहेत. आता हे झाल्यानंतर या दुर्वांचं काय करायचं, तर दिवसभर आपल्याला आपल्या या दुर्वा ज्या आहेत तर त्या देवघरातच ठेवायच्या आहेत. नंतर एखादं मंदिर जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केल्या तरी देखील चालणार आहे. शक्यतो हा उपाय मंदिरात केला जातो, पण उद्याच्या दिवशी फार गर्दी असणार आहे म्हणून मंदिरात करणं शक्य नाही झालं तर आपण अर्थात घरात करू शकतो. आणि आता हे झाल्यानंतर दुसरा जो उपाय असणार आहे तो खास आपल्या लग्नासाठी असणार आहे. बघा, ज्यांचं कुणाचं लग्न जमत नसेल त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत. 21 पिवळ्या अक्षदा, साधे तांदूळ घ्यायचे, ते फक्त तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे. त्याला थोडी हळद लावून ते पिवळे करायचे आणि अशा प्रकारच्या आपल्याला 21 अक्षदा घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना त्या अर्पण करायच्या. पण घेताना किंवा अर्पण करताना पद्धत अशी आहे की आपल्याला वेगवेगळ्या 21 गणपतींना अर्पण करायच्या. जसे की बघा, आपल्या घरामध्ये एक गणपतींची मूर्ती असेल, एखादा फोटो असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 2 अक्षदा ह्या अर्पण करू शकता. आणि त्यानंतर तुमच्या शेजारी पाजारी गणपती बाप्पांची जिथे काही मूर्ती असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केल्या तरी देखील चालणार आहे. किंवा बाहेर आपल्या गावामध्ये मंडळाचा गणपती असते त्या ठिकाणी देखील तुम्ही अर्पण करू शकता. इतर मंदिरात देखील अर्पण करू शकता. पण अशा प्रकारे 21 गणपतींना आपल्याला या अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यामुळे 21 दाणे आपल्याला घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे जेव्हा आपण गणपती बाप्पांना या अक्षदा अर्पण करतो तेव्हा मनोभावे प्रार्थना करायची की हे गणराया, तुझ्या डोक्यावर जशा जशा पद्धतीने मी अक्षदा टाकल्या तशा माझ्याही डोक्यावर अक्षदा पडू दे. आणि अशा प्रकारची प्रार्थना करून नक्कीच विघ्न दूर होण्यासाठी जर आपण गणपती रायांना प्रार्थना केली तर निश्चितच आपल्या विवाहाचे योग हे जुळून येतील. तुमच्या कामामध्ये सातत्याने जर अडथळे निर्माण होत असतील तर उद्या गणेश पूजनामध्ये एक सुपारी ठेवायची आहे आणि पूजाविधी झाल्यानंतर या सुपारीची पूजा करायची आणि ती सुपारी जी आहे ती कायमस्वरूपी आपल्या जवळ बाळगायची आहे. कुठलंही महत्त्वाचं काम असेल तर त्या महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही ही सुपारी सोबत घेऊन जायची. निश्चितच तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे आहेत ते निर्माण होतात तर ते नक्कीच दूर होणार आहेत आणि ते दूर झाल्याशिवाय देखील राहणार नाही. तर अशा प्रकारे हा एक सुपारीचा देखील छोटासा उपाय तुम्ही निश्चित करू शकता. आता त्यानंतर उद्याच्या दिवशी आवर्जून शमीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. शमीपत्र म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुमच्या घराजवळ जर कुठे शमीचं झाड असेल किंवा कुठल्या मंदिरात असेल तर त्या ठिकाणी जाऊन एक शुद्ध तुपाचा दिवा लावा. तिथे बसून गणेश स्तोत्राचं पठण करा. निश्चितच गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला मदत प्राप्त होणार आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची जयंती आहे, त्यामुळे भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला विसरून देखील चालणार नाही. कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन निश्चित तुम्ही गणपती बाप्पांची, भगवान शंकर आणि माता पार्वती त्यासोबतच कार्तिक स्वामींची जर पूजा केली तर त्यांचं स्मरण करून जर आपली इच्छा मनोकामना त्या ठिकाणी सांगितली तर निश्चितच इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी या शिवपरिवाराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.
बघा, अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे गणपती बाप्पांना लाडू खायला आवडतात. आणि मग आपल्या मनात काही इच्छा असेल तर आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन किंवा जिथे गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे तर त्या ठिकाणी जाऊन बाप्पांना तिळाचे लाडू अर्पण करावे. तसेच मुगाच्या डाळीचे लाडू सुद्धा गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत. त्यामुळे आपण घरी पूजा करून ती पूजा संपल्यानंतर 21 किंवा 15 लाडू दक्षिणेसह गरजू व्यक्तींना दान करावे. बघा, या दिवशी एक गोष्ट आवर्जून सांगते की तुळशीची पाने गणपती बाप्पांना अजिबात अर्पण करू नये. त्यासोबतच उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर करण्याचा प्रयत्न करा. हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा. हिरवा रंग जर आपल्याला वापरणं शक्य नसेल तर एखादा रुमाल जरी जवळ बाळगला तरी देखील चालणार आहे. त्यासोबत गाईला हिरवा चारा खायला घाला. पक्ष्यांसाठी हिरवे मूग आपण ठेवू शकतो. मुलांसाठी सांगायचं झालं तर हिरव्या मुगाचे उपाय आपण निश्चित करू शकतो. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन जर आपण मुठभर हिरवे मूग अर्पण केले तर निश्चितच मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी मदत मिळते. त्यांची बौद्धिक क्षमता सुधारते. शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी देखील दूर होतात. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा. तशा पद्धतीने तुम्ही उपाय केले, सेवा केल्या आणि मुख्य म्हणजे विश्वास ठेवून जर या गोष्टी केल्या तर निश्चितच गणपती बाप्पांच्या कृपेने विघ्न दूर होतील आणि तुमची प्रगती देखील होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम गण गणपते नमः.